चला स्टार्ट करायचं. मागच्या लेक्चरला आपले 3 चार्ट झाले होते. एक जिल्हा विभाजन, 2 शिखर आणि त्याच्या उंच्या कोणत्या जिल्ह्यात येते, आणि तिसरं डोंगर रांगा. ठीक आहे. चौथा आपलं नदी आणि नदीचा उगम स्थान. 4 चार्ट आपले झाले होते. 4चे 4 पार्ट आहे. 4चे 4 पार्ट आहे. खरंच का? नाही पाठ आहे का? बर चला. 5वा चार्ट आहे आपला नद्यांचा संगम. नद्यांचा संगम. मग त्याच्यात चार्ट मध्ये 3 गोष्टी होतील. एक होईल संगम, त्या नदीचा संगम, संगमाचे नाव आणि तो संगम कोणत्या जिल्ह्यात झाला. ठीक आहे. 3 पार्ट करा. संगम म्हणजे काय? जिथे 2 नद्या एकत्र भेटतात अशा ठिकाणाला संगम असे म्हणतात. मग ते संगम एक तीर्थक्षेत्र पण असू शकतं किंवा एखादी पर्यटन स्थळ पण असू शकतं. बरोबर. आता या संगमांवर पण भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. तर अगोदर तुम्हाला कोणकोणते पाठ आहे ते सांगा. मग ते पहिले लिहू आपण. चला सांगा तुमचे कोणकोणते संगम पाठ आहे. प्रीती संगम लिहा. संगमाचं नाव प्रीती संगम. हा कोणत्या 2 नद्यांमध्ये झालाय? हा संगम हा कोणत्या नद्यांमध्ये झालेला आहे? प्रीती संगम तर सांगून दिलं, पण कोणत्या नद्यांमध्ये झालाय माहित नाही. बरं सोपा घेऊ आपण पहिले. सोपा. त्या संगमाचं नाव आहे चांगदेव. चांगदेव हा संगम तापी आणि पूर्णा नदी. तापी पूर्णा संगम कोठे झाला? चांगदेव, जिल्हा जळगाव. हा कृष्णा कोयना. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कराड. कुठे रे? सातारा. आणि ह्या 2 नद्यांच्या संगमालाच प्रीती संगम असे म्हटले जाते. या दोन्ही नद्यांच्या संगमालाच प्रीती संगम असे म्हटले जाते. तुम्ही लिहिताय माझ्यासोबत? सगळे लिहिताय माझ्यासोबत? क्लिअर. आता आपण पाहतोय तुमचं नॉलेज अगोदर की तुम्हाला कोणकोणते पाठ आहे. तर हे तर मी सांगितलं, हे एका विद्यार्थ्याने सांगितलं. आता अजून सांगा तुम्ही. कृष्णा वेण्णा. कृष्णा वेण्णा हा संगम माहुली या ठिकाणी झाला. आणि ते पण कुठे आहे रे? साताऱ्यामध्ये. कृष्णा वारणा. कृष्णा वारणा या 2 नद्यांचा संगम हरिपूर. हरिपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. चालल्या तोकडा वाचताय म्हणे सर आम्ही, पूर्ण पाठ झालाय म्हणे. आता काही पण विचारा. हे 4 लिहा अगोदर, कारण आपल्याकडे जागा नाही. हे 4 लिहिले की मग आपण काय करू, हे पुसू मग परत घेऊ. कृष्णा वारणा हरिपूर सांगली. अरे कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये आहे ना. मग ती वाहताना तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मग हरिपूर कुठे? सांगलीमध्ये. लिहिले 4. कोणी कोणी लिहिले? पुसू मग. चला पुढचे लिहू आपण. हा चल सांग भाऊ आता. कृष्णा येरळा.
कृष्णा आणि येरडा या नदीचा संगम कुठे झालाय रे? ब्रह्मनाळ. कृष्णा आणि येरडा, या येरडा नदीबद्दल मागच्या जीकेच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की ही कृष्णा नदीला पूर्व बाजूने म्हणजेच काय उजव्या किनाऱ्याने मिळणारी एकमेव नदी आहे. उजवा किनारा अशी जाते ना नदी, मग हा उजवा किनारा, हा डावा किनारा. कृष्णा येरडा ठिकाण ब्रह्मनाळ. आता हे ब्रह्मनाळ ठिकाण पण कुठे आहे? सांगली. पाहुणनी सांगत आहे कोणी? पाहुणनी सांगत आहे ना. हा, ब्रह्मनाळ सांगली. 5 तर तुम्हाला आठवले. नेक्स्ट नरसोबाची वाडी पण कोणत्या नदीचा संगम? हा, नरसोबाची वाडी करेक्ट आहे, पण कोणता? शाबास. कृष्णा व पंचगंगा, कृष्णा व पंचगंगा या नदीचा संगम कुठे रे? नरसोबाची वाडी. कुठे? कोल्हापूर. हे पण मागच्या लेक्चरला आपलं झालं आहे. नरसोबाची वाडी कोल्हापूर. तापी गोमाई कुठे? प्रकाशे नंदुरबार. चला घ्या. तापी गोमाई प्रकाशे कोणत्या जिल्ह्यात? नंदुरबार जिल्ह्यात. शाबास, व्हेरी गुड. वर्धा वैनगंगा बोला. वर्धा वैनगंगा सिरोंचा कुठे रे? हा, गडचिरोली. आणि यांच्या संगमालाच आपण काय नाव दिलं होतं? प्राणिता. वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा झालं. चला पुढे. प्रवरामुळा शाबास, नेवासे अहमदनगर. प्रवरा आणि मुळा नदीचा संगम. प्रवरा मुळा या 2 नद्यांचा संगम नेवासे अहमदनगर. पुढे बस. प्रवरा मुळा नेवासे अहमदनगर. आलं? किती झाले रे? चल पुढचं घे. तापी पूर्ण झालं आपलं. कृष्णा वेण्णा झालं. तापी पांजरा आळावद. मुळावद रे, आळावद नाही, मुडावद धुळे. तापी पांजरा या 2 नद्यांचा संगम मुडावद. लिहून दाखवू. हे पा, मुडावद. आपण कोणत्या भरतीची तयारी करतोय? पोलीस भरती. हा, कंप्लेंट लिहिताना हा आळावद म्हणतोय, तू मुळावद लिहितोय. तो मुळावद म्हणतोय, तू आळावद म्हणतोय. हा, पंचनामा लिहिताना आळावदचं मुळावद झालं तर तो म्हणेन कोणत्या अकॅडमीत शिकलाय तू? आळावदचं मुळावद करतोय. कोणत्या शाळेत शिकलाय तू? हा, तू तपासाले मुळावदले जातील आणि तो राहीन आळावदले. हा, तू आळावदली चेन, तो राहीन मुळावदले. मुळावद हे ठिकाण कुठे? मग धुळे. झालं. चला पुढचा संगम. कृष्णा वारणा झालं. तापी गोमाई झालं. गोदावरी प्रवरा हा विचारलेला प्रश्न आहे. टोके. गोदावरी आणि प्रवराचा संगम कुठे रे? टोके अहमदनगर. टोके अहमदनगर. झालं. पुढचा संगम आहे वारणा मोरणा. आता हा संगम आम्ही जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा टोकड्यात नव्हताच.
वारणा मोरणा. पण आता नवीन नवीन भरपूर काही गोष्टी सापडताय. वारणा मोरणा, वारणा मोरणा या नदींचा संगम आहे. मांगले, मांगले जिल्हा सांगली, जिल्हा सांगली. आता असा पण शोध लागलाय की आपला टोटल भारताचा समुद्र किनारा किती लाभला आहे? भारत भारत भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 7517 किलोमीटर, 7517 किलोमीटर. आणि आता नवीन शोधानुसार असं माहिती पडलंय की 11,000 समथिंग आहे तो. समजताय ना? चालू घडामोडीमध्ये असं वाचलं मी. तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही काय लिहिणार? 7,000 भारताला. लिह रे तिथे रे खालच्या लाईनवर. भारताला 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. IMP प्रश्न, सोपा प्रश्न, पण माहित नाही. कोणत्या पेनाने लिहिला पाहिजे होता? लाल पेनाने. एक्झॅक्ट आकडा नाही माहिती होता. 7515 म्हणतोय कोणी, 7500 म्हणतोय कोणी, काही कोणी काही. भारताचा 7517 खाली रे. महाराष्ट्र, महाराष्ट्राला रे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. झाले 2 प्रश्न कव्हर. पुसू. आपलं चालू आहे की 2 नद्यांचा संगम कुठे होतो आणि कोणत्या जिल्ह्यात होतो. टोटल झाले आपले 12 संगम पाहून झालेले आहे. बर, 13वा संगम आहे भीमा मुळा मुठा. 3 नद्या आहे, भीमा मुळा मुठा. आणि ठिकाणे वाळकी, वाळकी. आणि हे 3 नद्या कुठे रे? तर मग आपल्याला गेस लावता आला पाहिजे. भीमा मुळा मुठा, पुणे. ओके. शेवटचा संगमामध्ये इंद्रावती, पर्लकोटा, पामुल गौतमी. इंद्रावती, पर्लकोटा, पर्लकोटा आणि पामुल गौतमी. पामुल गौतमी या 3 नद्यांचे नाव आहे. गौतमी पाटीलचा काही संबंध नाही. या नद्यांची नाव आहे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतमी. या नद्यांच्या संगमाचं ठिकाण आहे भामरागड. यांच्या संगमाचं ठिकाण आहे भामरागड, जिल्हा गडचिरोली. शाबास. ह्या ज्या नोट्स मी तुम्हाला बनवून देतोय ह्या वाचायच्या बरं का, नाही तर मी श्राप देईन. ठीक आहे. किती लिहिले आपण? 14. तर 14 प्रश्न झाले तुमचे. 14 प्रश्न झाले ना? तसं पाहायला गेलं तर 14 तरी 42 प्रश्न आहे ते. बरोबर आहे ना? बघ प्रश्न कसा तयार होतो. प्रवरा मुळा संगम कोठे आहे? नेवासा. प्रवरा मुळा संगम कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. गडचिरोली येथे कोणता संगम आहे? गोदावरी प्राणहिता. सिरोंचा येथे जो संगम आपण लिहिला वर्धा वैनगंगा तो चुकीचा लिहिलाय बरं का. काय आहे तो संगमाचं नाव? गोदावरी प्राणहिता. सिरोंचा संगमाचं नाव काय लिहिलं आपण? नद्या कोणत्या लिहिल्या? गोदावरी आणि प्राणहिता आहे. सिरोंच्या इथे संगमाचा वर्धा वैनगंगा लिहिलाय ना आपण. मग वर्धा वैनगंगा पैनगंगा या 3 संगमाचं नाव काय आहे? प्राणहिता. म्हणजे 3 मिळून तो संगमाचं नाव झालं प्राणहिता. आणि या प्राणहिताला गोदावरी नदी भेटते. गोदावरी आणि प्राणहिता ह्या 2 नद्यांचा जो संगम होतोय तो सिरोंचा येतोय. बरोबर. आणि सिरोंचा कुठे आहे? गडचिरोली. बोला.
गोदावरी, हा गोदावरीच्या या उपनद्या आहे. वर्धा, वैनगंगा या डाव्या किनाऱ्यावरून गोदावरीला भेटतात. पहा मी तुम्हाला एक नकाशात गोदावरी नदी दाखवतो. जर तुम्ही नकाशे पाहिले तर तुम्हाला म्हणजे एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही पडत मग जर नकाशे पाहिले तर, कारण चित्रांमध्ये आपण कसे चांगले राहतो. आता पहा, हा आपला नाशिक जिल्हा, बरोबर का? नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते, बरोबर. त्यानंतर गोदावरी अशी वाहत जाते, बरोबर. आता गोदावरीला दोन तीर आहे. दोन तीर म्हणजे काय? दोन बाजू, बरोबर आहे की नाही? प्रत्येक नदीला दोन बाजू राहतात. त्याला आपण काठ म्हणतो, उजवा काठ, डावा काठ. आता इकडनं एक नदी जाते, बरोबर आहे ना? दोन ठिकाण आहे की नाही? नदीच्या तिकडनं एक, नदीच्या इकडनं एक. आता हे गोदावरी ही कोणती वाहिनी नदी रे? पूर्व वाहिनी. ही पूर्व वाहिनी नदी ना, जिकडे सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात. मग गोदावरी कोणती वाहिनी आहे? पूर्व वाहिनी. मग पूर्व वाहिनी म्हणजे आता ह्या बाजूने ज्या नद्या तिला मिळताय, बरोबर आहे ना, त्यांना म्हणतात उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या किंवा भेटणाऱ्या नद्या, बरोबर का? आणि इकडनं वरतून येणाऱ्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा अशा या पूर्ण या नद्या कोणत्या आहे? डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. हे पण टोकड्यातच आहे, उजवा किनारा, डावा किनारा. पण आपण काय करतो? वाचत नाही व्यवस्थित, समजताय का? आता एमपीएससी तर एवढं बी विचारते की गोदावरी नदीला पहिल्यांदा कोणती नदी भेटते? उजव्या किनाऱ्याने. किंवा सिक्वेन्स काय विचारला जातो माहिती का? उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्यांचा क्रम लावा. जे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्यांचा क्रम लावा म्हणजे ही नदी, मग ही, मग ही, मग ही, म्हणजे चारही नद्या पाठ करायच्या तुम्हाला. म्हणजे उपनद्या सुद्धा पाठ करायच्या. या नदीला जेवढ्याही नद्या मिळतात त्यांना काय म्हणतात? उपनद्या. काय म्हणतात? मग एक प्रश्न विचारतो आता, पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या नदीची? कोण म्हणताय? तापी. पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या नदीची? तापी नदीची. हे लोक वाचून आले, बरोबर ना? मांजरा, मांजरा, मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे, बरोबर का? भीमा, भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. उजनी, उजनी नदी, उजनी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. म्हणजे आपल्याला ते नदीच्या उपनद्या बी माहिती पाहिजे. मग प्रश्न येतो, खालील पैकी कोणती भीमा नदीची उपनदी आहे? ओळखा. मग तिथे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग आता आपल्याला हे बी माहिती पाहिजे की कोणती नदी कोणत्या जिल्ह्यात आहे. भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. कृष्णा नदी, बरोबर ना? तापी, जळगाव, बरोबर का? त्याच्यानंतर अजून चांगल्या नद्या पाहायच्या गेल्या आपल्या तर मांजरा, मांजरा बीड मध्ये, बरोबर का? त्याच्यानंतर अशा भरपूर नद्या आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आता वर्धा वैनगंगा, वर्धा वैनगंगा विदर्भामध्ये वरच्या साईडला इथं वर्धा वैनगंगा, बरोबर आहे की नाही? वर्धा नदी पहा कशी येते. वर्धा नदी ही सिवनी मध्य प्रदेश मध्ये येऊन अशी येते पहा. ही वर्धा नदी, ही वर्धा. मग हिचा उगम बी पाहिला आपण मागच्या लेक्चरला. वर्धा, सिवनी मध्य प्रदेश. वैनगंगा, वैनगंगा, वैनगंगा या दोघी नद्या बघा अशा येतात, अशा. म्हणून यांना महाराष्ट्रात दक्षिण वाहिनी नद्या म्हणतात, बरोबर आहे ना? आणि ह्या वर्धा आणि वैनगंगा एकाच ठिकाणी भेटतात. आणि पुढे जाऊन पैनगंगा जी बुलढाण्याला उगम पावते. अजिंठा डोंगरात लिहिलंय ना आपण उगमाच्या ह्याच्यात, चेक करा ना, तुमच्याकडे वही आहे ना, विसरले का? अरे लिहिलंय तुम्ही उगम, पैनगंगा नदीचा उगम कुठे लिहिलाय आपण? अजिंठा. मग मी तुम्हाला बोलला होता की अजिंठा म्हणजे इकडे, बरोबर आहे ना? हा. मग वर्धा, वैनगंगा, पैनगंगा यांचा तिन्हींचा संगम होतो आणि त्यांना प्राणहिता असे म्हणतात. काय म्हणतात?
हा, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या उपनद्या सुद्धा माहिती पाहिजे. जमीन, चला तर नद्या, त्यांचा संगम, त्यांचे जिल्हे, असे टोटल 42 प्रश्न कव्हर होता त्या याच्यामध्ये. केवढा बारीक वाचला पाहिजे तो चार्ट आपण, की आपल्याला